महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने नीट पेपर लीक मामले को लेकर केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। कांग्रेस के देशव्यापी सत्याग्रह आंदोलन के दौरान उन्होंने कहा कि पिछले 12 से 13 वर्षों में केंद्र सरकार के खिलाफ युवाओं का जो गुस्सा है वह अब खुलकर सामने आ रहा है। सरकार इस आक्रोश को शांतिपूर्वक सुनने के बजाय सत्ता का दुरुपयोग कर रही है। सोनम वांगचुक की टिप्पणी पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि कांग्रेस ने उनके बयान पर कोई आधिकारिक प्रतिक्रिया नहीं दी है। उन्होंने कहा कि यदि उन्हें राहुल गांधी के नेतृत्व में आंदोलन चाहिए था तो पहले से इसकी जानकारी देनी चाहिए थी। ठाकरे बंधुओं के आंदोलन पर उन्होंने कहा कि कांग्रेस पहले से अपने सत्याग्रह कार्यक्रम में व्यस्त है। हालांकि उन्होंने लोगों से अपील की है कि जो भी दल छात्रों के समर्थन में खड़ा है उसके आंदोलन में शामिल होकर युवाओं के भविष्य की लड़ाई को मजबूत करे। आमचं आंदोलन आज असल्यामुळे आज आम्ही सगळेजण त्याच्यात व्यस्त आहेत. उद्या लोकांनी सगळ्याच आंदोलनात, कारण की हा राजकीय मुद्दा नाही. जो पक्ष यात मुलांच्या बाजूने उभा होत आहे त्यांच्याबरोबर सगळ्यांनी राहावं. आज काँग्रेस बरोबर सगळ्यांनी यावं. मोहन भागवत म्हणाले की म्हणजे तुमच्या सोबत आज ठाकरे बंधू आले नाही तर उद्या तुम्ही जाणार नाही, असं आम्ही असं काही बोललोच नाही. हा काही राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्या पक्षाचा एजेंडा नाही. हा देशाचा अजेंडा आहे, देशाच्या भविष्याचा अजेंडा आहे. त्यामुळे आज काँग्रेसचं आंदोलन देशभरात आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. भाजपचंही आपण पाहिलं असेल की जंतर मंतरवर एक मुलीने म्हटलं की माझे आई वडील अंधभक्त असतील भाजपचे, पण मी नाही. वेळ आलं तर ते म्हणतात मला की तुला घराच्या बाहेर काढू. तुम्ही काय काढता, मी घराच्या बाहेर निघतो. अशा पद्धतीचं तरुण मुलीनं आपलं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे अंधभक्त जे कोणी असेल भाजपचे त्यांनी पण आजच्या काँग्रेसच्या मोर्चात सामील व्हावं. देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीताराम भगिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही तसं टीका करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही एका संविधानिक महत्वाच्या पदावर आहात आणि नुकसान काय झालं मुला मुलींचं, त्यांच्या आईवडिलांचं आर्थिक नुकसान काय झालं नीटच्या परीक्षेचं पेपर लीक झाल्यानंतर, याचं तुम्हाला थोडी काळजी असती तर तुम्ही हे सगळं पाप त्याच वेळेस संपवायचं कसं याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियावर जा, निर्मला सीतारामच्या या वाक्यावर मुलांनी मुलींनी कुठल्या लेवलवर जाऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते थोडं बघितलं म्हणजे मला प्रतिक्रिया द्यायची गरजच नहीं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत के बयान पर पटोले ने सवाल उठाते हुए कहा कि यदि उन्हें छात्रों की चिंता थी तो उन्होंने इतनी देर से प्रतिक्रिया क्यों दी। उन्होंने आरोप लगाया कि सरकार के मार्गदर्शन होने के बावजूद वे लंबे समय तक इस मुद्दे पर मौन रहे।